नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे आणि लिपी ही त्या भाषेची शान आहे. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जपणारी अनमोल ठेवा असणारी विलक्षण लिपी ही आजच्या भागातून आपण उलगडणार आहोत. ही कधी लिपी पेशव्यांच्या दप्तरात सापडते तर कधी आपल्याला ताम्रपटांवर सुद्धा दिसते. एकेकाळी तर ती व्यवहाराची भाषा सुद्धा होती. मी कोणत्या भाषेबद्दल लिपीबद्दल बोलते हे आपल्याला कळलं असेल. ती लिपी आहे अर्थातच महाराष्ट्राचा इतिहास जपणारी मोडी लिपी. इतिहासाचा श्वास असणाऱ्या मोडी लिपीला वर्तमानात जोडण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय. पाहूया आज आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत मोडी लिपी, महाराष्ट्राची लेखन परंपरा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयात असणारी तज्ञ सखी आज आपण इथे निमंत्रित केलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत मोडी लिपी तज्ञ देवयानी वरसकर मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच आज मोडी लिपीबद्दल जाणून घ्यायला आम्हाला अतिशय आनंद होणार आहे, कारण आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आत्ता 2 दिवसांपूर्वी घडली की युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचं पुन्हा एकदा वारसा स्थळांमध्ये त्या यादीमध्ये ही सगळी नावं समाविष्ट केलेली आहेत. आणि ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. हा जो इतिहास घडला तो इतिहास मोडी लिपीत लिहिला गेला. आणि खरंच या अनुषंगाने या निमित्ताने का होईना आज आपण मोडी लिपीबद्दल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम मी त्यांची आपल्या सर्व श्रोत्यांना ओळख करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे गेली 30 वर्ष मोडी लिपीचं बालबोधमध्ये रूपांतराचं काम त्या करतायत. त्या मोडी लिपी तज्ञ आहेत. इतकंच नाही तर मोडी लिपी प्रशिक्षणाचे वर्ग सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी घेतलेले आहेत. मोडी लिपी प्रशिक्षणाचे वर्ग कोल्हापूर, कुंदरवाड, सांगली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण अशा अनेकविध ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. ऑनलाईनचा जमाना नसताना पत्राद्वारे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुद्धा त्यांनी चालवलेले आहेत. लुप्त होत असलेली मोडी जिवंत ठेवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी त्या झपाटून काम करताना दिसतात. त्याचबरोबर गेली 27 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात त्या काम करतात. दैनिक सकाळ, पुण्यनगरी अशा वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. कोकण 7 लाईव्ह न्यूज चॅनलच्या त्या संपादक म्हणून काम करता आहेत. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यटन असे शेकडो विषय या निमित्तानं त्यांनी हाताळलेले आहेत. मोडी लिपी महाराष्ट्राची लेखन परंपरा हाचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि या विषयावर आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीचा मनात प्रश्न आहे की मोडी लिपी ही लिपी सगळ्यांनी ऐकलेली असते, पण आज खरं सांगायचं तर मोडी लिपी शिकलेले लोक खूप कमी पाहायला मिळतात आणि आपण त्यातल्या तज्ञ आहात. तर आम्हाला खरंच आज आनंद होतोय हा विषय आपल्याकडून ऐकताना. तर मुद्दा हा आहे की मुळात मोडी लिपीचा उगम कसा झाला किंवा ती किती जुनी आहे, प्राचीन आहे, तर याविषयी काय सांगाल? नक्कीच. मोडी लिपीचा उगम कसा झाला याबद्दल अनेक तशी बघितली तर मतमतांतर आहेत. परंतु जनरली जेव्हा सर्वसाधारणपणे जे बघितलं जाते की मोडी लिपीचा उगम हा यादव काळामध्ये झाला आणि त्यांचे जे चिटणीस होते हेमाद्री पंडित, त्यांना मोडी लिपीचे जनक म्हणून म्हटलं जाते. त्यांनी मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार केला. तेव्हा त्यांनी ही मोडी लिपी शोधून काढली आणि त्याचा उद्देश देखील असाच होता की फास्ट, जलद लेखन. कारण त्यावेळेस टाईपरायटर नव्हते किंवा कुठलीच इतर प्रणाली नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त जे काही फरमानं वगैरे जी काही दिली जायची ती फास्ट कशी लिहिता येतील याच्यासाठी म्हणून मोडी लिपीचा वापर केला जात असे. आणि मोडी लिपीचे जनक म्हणून हेमाद्री पंडितांना म्हटलं जाते. आपण अनेक वेळेस वाचतो की देवळांमध्ये जातो, हेमाडपंथी शैली वगैरे आपण ऐकतो, तर तेच ह्या मोडी लिपीचे जनक आहे. म्हणजे हेमाद्री पंडितांनी त्यावेळेस अनेक गोष्टी केल्या. यादवांच्या काळामध्ये या लिपीचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार झाला आणि त्यानंतर ती लिपी जवळजवळ 1950 पर्यंत म्हणजे आत्ता काल परवापर्यंत ती आपल्या प्रचारात होती, व्यवहारात होती. त्यामुळे ह्या जलद लेखनामुळे तेव्हाच्या कालावधीमध्ये जे राजे रजवाडे किंवा जे कोणी आदेश फरमानं देत असतं ते तेवढ्याच जलद भाषेत, जलद लिपीमध्ये लिहिण्याचा जो काही एक मार्ग होता तो फक्त मोडी लिपीमध्ये होता. कारण त्याची लकबच तशी होती की ते एकमेकांना जोडलेल्या अक्षरांमुळे त्याचं जे काही लेखन असे ते फास्ट लेखन केलं जात असे. आणि ज्या भाषेमध्ये मी आता, ज्या स्पीडमध्ये मी आता बोलते त्या स्पीडमध्ये लिहिणारी लोक होती तेव्हा.
आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मोडी लिपीचा तेव्हापासूनचा हा जो काही उगम आणि त्याच्यानंतर जो काही त्याचा प्रवास उत्कर्ष झाला. सुरू झाला तो अशा पद्धतीने सुरू झाला. खूप छान. म्हणजे एखादी लिपी ही कशी शोधली जाऊ शकते हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि खरंच हे पटतं. कारण आपण जेव्हा जेव्हा मोडी लिपीत लिहिलेलं काही पाहतो तेव्हा ती खूप छान दिसते. म्हणजे मोडी लिपीची जी पद्धत आहे, तुम्ही म्हणालात जी लकब आहे ती अतिशय वेगळी आहे, हटके आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मला याच्याकडे यायचं आहे की हा तर एक काय म्हणतो ही सुरुवात होती मोडी लिपी सुरू होण्यामागे की पटापट लेखन केलं जावं. पण आपण इतिहास जर बघितला तर मराठा साम्राज्यात एक काळ असा होता की जवळजवळ ती व्यवहाराची भाषा सुद्धा झाली होती आणि ती दरबारी असायची. तर मराठा साम्राज्य आणि मोडी ह्याचं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल? नक्कीच मराठा साम्राज्य आणि मोडी ह्याचं तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मराठ्यांच्या काळामध्ये व्यावहारिक भाषा जी होती, व्यावहारिक लिपी जी होती ती मोडी लिपीच होती. एकूण एक सगळं जे होत होतं ते मोडी लिपीतूनच होत होतं. त्यामुळे मी जसं आता म्हणाले की मराठा साम्राज्यातच खरं तर मोडी लिपीला ती फुलली, ती जास्ती चांगल्या पद्धतीने तिचा प्रसार झाला आणि प्रत्येक घराघरात किंवा व्यावहारिक लिपी असल्यामुळे त्याचा वापर हा म्हणजे बंधनकारकच होता. त्यामुळे सगळं जे काही मराठ्यांच्या काळापासूनचं किंबहुना त्याच्या अगोदरपासून परंतु मराठ्यांच्या काळामध्ये ती चांगल्या पद्धतीने फुलली, तिचा प्रसार झाला आणि ते जे काही लेखन वगैरे आहे हे सगळं मोडी लिपीमधून झालं. म्हणूनच आज आपण बघतो की ऐतिहासिक जी काही कागदपत्र आपली आहेत ती सगळी मोडी लिपीमधून आहेत आणि अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या दप्तरांमधून ही कागदपत्र आहेत आपल्याला दिसतात. अनेक काळातली कागदपत्र बांधून ठेवलेली आहेत, गठ्ठेच्या गठ्ठे आपल्या पुरावे विभागामध्ये आहेत. अनेक वेळेस काही जे काही स्टुडंट्स असतात, रिसर्च स्टुडंट, ते त्याचा वापर करत असतात. मला स्क्रीनवर दिसते त्यावरून नक्कीच त्या स्क्रीनवरच्या ह्याच्यावरून तुम्ही समजू शकाल की मोडी लिपी किती सुंदर आहे. म्हणजे त्याचं लेखन शैली देखील सुंदर आहे, त्याची लकब देखील सुंदर आहे आणि ही लिपी तत्कालीन राजे रजवाड्यांनी आपलीशी केलेली होती आणि त्याचा उद्देश पुन्हा एकदा तोच की त्यांनी दिलेली जी काही फरमानं आहेत ती तेवढ्याच जलद पद्धतीने ती लिखित स्वरूपात यावीत आणि ती लोकांपर्यंत जावीत, हाच उद्देश होता. म्हणजे आपण आता म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण शॉर्ट हँडचं एक खूप म्हणजे अजूनही शॉर्ट हँड हे केलं जाते. त्याला फक्त सरळ रेषा, आडव्या रेषा, गोल असंच असते. म्हणजे जर आपण जर बघितलं तर आपल्याला समजणार देखील नाही काय. तसंच हे मोडी लिपीचं होतं. कारण मोडी लिपीमध्ये मी म्हटलं तसं त्याची लकबच अशी आहे की पुढच्या अक्षराला ते पटकन जोडता येते. त्यामुळे कुठेही पेन न उचलता, म्हणून आपण एकटाकी मोडी ज्याला म्हणतात की एकदा बोरू त्या दौतीमध्ये बुडवला, एका बाजूला सुरुवात केली की दुसऱ्या बाजूलाच तो बोरू उचलायचा. अशा पद्धतीचे एकटाकी मोडी लेखन हे तेव्हाच होतं आणि तीच ह्याचं विशेषत्व आहे ह्या मोडी लिपीचं. जलद गती आणि तेव्हाची फरमानं ही जलद गतीने लिहिणं हाच त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्यामुळे मराठ्यांच्या काळामध्ये निश्चितच मोडी लिपीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. आणि तुम्ही म्हणालात तसं की जर ही लिपी समजत नसेल तर अशी अक्षरं जोडलेली वाचून कोणाला ती समजणारही नाही. म्हणजे कुठेतरी गुप्तचर खात्याने ती काळजी घेतलेली होती की ती फरमानं देताना सुद्धा मोडी लिपीचा वापर केला जायचा. आता आम्ही स्क्रीनवर बघितलं की मोडीचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं, त्यावरूनच मनात प्रश्न हा आला की मोडी आणि मग देवनागरी हा आपण जर फरक करायचा झाला दोन्ही लिपींमधला तर तो कशा पद्धतीने करता येईल? नक्कीच मोडी लिपी आणि देवनागरी ह्याच्यामध्ये फरक करायचा झाला तर मोडी लिपी जी आहे त्याचं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्याची जी काही वर्णाक्षरं आहेत म्हणजे क जो असेल, आपण जर क काढायचा असेल देवनागरीमध्ये तर आपण क असा काढतो आणि त्याला इथे आपल्याला स्टॉप होतो, म्हणजे आपण तिथे थांबतो, आपल्याला पेन उचलावं लागते. ते जर आपण मोडी लिपीमध्ये जर घेतलं तर क असा आहे आणि त्याचा जो फराटा आहे तो वर आहे, त्यामुळे तोच फराटा परत पुढच्या शब्दाला अक्षराला आपण तो जोडू शकतो. त्यामुळे हा जो काही त्याचा फ्लो आहे, त्याचा ओघवतेपणा आहे तो मोडी लिपीमधला महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तेव्हा मोडी लिपीच्या जलद गतीसाठी म्हणून ह्या मोडी लिपीचा वापर करण्यात आला. तत्कालीन ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणजे
आणि मोडी लिपी जर बघायला गेली तर प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगळं, म्हणजे आता जसं प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगळं असते तशी प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगळं, प्रत्येकाची जोडण्या तोडण्याची लकब वेगळी. बरोबर. त्यामुळे अनेक शेकडो लोकांनी लिहिलेले कागदपत्र, ऐतिहासिक कागदपत्र आजही आपण बघू शकतो आणि त्याच्यामध्ये फरक करू शकतो. फक्त नंतरच्या कालावधीमध्ये काय झालं की याच विशेषत्वाने, म्हणजे प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगवेगळं असल्या कारणामुळे आणि प्रत्येकाची जोडण्या तोडण्याची लकब वेगळी असल्या कारणामुळे ती थोडीशी क्लिष्ट वाटायला लागली की मी माझ्या शैलीने लिहिणार, तुम्ही तुमच्या शैलीने लिहिणार. त्यामुळे त्याला मी असं आता याच बंधन नव्हतं. प्रश्नाला येणार होते की इतकं मोडी लिपीचं खरं तर वैशिष्ट्य आहे किंवा वेगळेपण आहे, तरी सुद्धा त्याला कुठेतरी मर्यादा पडल्या, तर त्या नेमका का पडल्या? मला वाटतं याचं आपण नक्कीच उत्तर नक्कीच द्यावं. त्याच ह्याच्यामध्ये, कारण प्रत्येकाचं, जसं मी म्हटलं की प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगळं, प्रत्येकाची लेखनाची लकब वेगळी. त्यामुळे याला नंतर ज्या म्हणजे 1950 मध्ये ज्यावेळेस आपण त्याचा वापर करण्याचं जेव्हा कमी कमी करायला सुरुवात केली, त्यावेळेस हाच त्याला एक मोठा अडसर होता की प्रत्येकाची जोडण्याची तोडण्याची लकब वेगळी होती आणि थोडंसं मग ते जे काही लिपी आहे ती वाचताना थोडीशी क्लिष्ट वाटायला लागली. कारण देवनागरी लिपी जी आहे त्याची एक ठराविक आहे, म्हणजे क हा क म्हटल्यानंतर हाच क आहे. फार फार तर आपण तो थोडासा वाकडा तिकडा असा हे करू शकतो, परंतु क ला आपण त्याला वेगळा, म्हणजे क साठी वेगळा शब्द आहे असं काही होणार नाही, अक्षर आहे असं होणार नाही. परंतु मोडी लिपीमधल्या क ला काय झालं की अनेक, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तो कसाही करू शकता. त्यामुळे पुन्हा वाचनाचा जो काही ओघ होता किंवा वाचनाचा जो काही सहजता होती ती त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी जरा क्लिष्ट वाटायला लागली, जरा त्रासदायक वाटायला लागली. आणि म्हणूनच 1950 मध्ये अचानक मोडी लिपीचा जो काही वापर होता आपला व्यवहारातला, म्हणजे 1950 पर्यंतचे आपले डॉक्युमेंट्स हे मोडी लिपीमधले आहेत. 1950 मध्ये अचानक मोडी लिपीचा वापर बंद करण्यात आला आणि हा ऐतिहासिक आणि महसुली असं प्रचंड मोठा खजिना कुलपाच्या पाठीमागे बंद झाला. आणि त्यानंतर मोडी लिपीमधले आता सुद्धा जर दस्तऐवज बघायचे झाले तर कुठल्या तरी अभिलेख कक्षात जावं लागते. तिथे ते धुळीत पडलेले असतात गठ्ठे, ते काढावे लागतात, ते बघावे लागतात आणि त्यानंतर मग पुढची कामं. हे तर म्हणजे आर्काइव्ह, म्हणजे अभिलेख विभागातलं झालं. किंवा हे तुम्ही प्रत्येक तालुक्यातल्या तहसीलदार ऑफिसमध्ये जर गेलात तर तिथे देखील आपलं जे महसुली जे दप्तर आहे ते देखील मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जुनी जी बोटखतं, जुनी जन्म मृत्यूचे उतारे, अनेक दावे, म्हणजे न्यायालयीन कामकाज सुद्धा मोडी लिपीमधूनच चालत असे तेव्हा. बरोबर. आणि त्यामुळे मोडी लिपीतले अनेक दावे, अनेक हुकूम हे मोडी लिपीमध्ये आहेत की जे म्हणजे वाचनाशिवाय राहिलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस, म्हणजे आमच्या कोकणात तर इंच इंच जमिनीवरून दावे चालतात, त्यामुळे जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळेस मग हे दप्तर शोधलं जाते, ते बोटखतं बघितली जातात आणि त्या बोटखतांमध्ये मग ती एखाद्याची जमीन, मग ते काय आहे, कसं आहे, त्याचे महसुली संदर्भ काय आहेत, त्याचे मूळ मालक कोण होते, हे जेव्हा समजलं जाते त्याच्यानंतर, परंतु इथपर्यंत जाण्यासाठी फार मोठा एक प्रोसेस किंवा एक मोठा प्रक्रिया पार पाडावी लागते. म्हणजे ते गठ्ठे शोधणं, त्याच्यातली धूळ बाजूला करणं, ते बघणं आणि त्याच्यानंतर त्याचं वाचन. अर्थात आता या सगळ्या प्रक्रियेतून आपण जायचंय. मला याच्याविषयी प्रश्न मनात आहे, पण प्रेक्षकांकडून एक प्रश्न येतोय तो घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. आपल्याला ॲडव्होकेट निशाल निशागर प्रश्न विचारतात मुंबईहून. नमस्कार. जी ताई नमस्कार. नमस्कार. हा, खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आता जो मोडी लिपी संदर्भात घेतलाय ना, धन्यवाद. तो खूप चांगला आहे. फक्त आपल्याला असंही, मला माझा प्रश्न होता की आपण गुगल ट्रान्सलेटरला जसं आपण फोटो क्लिक करून आपण ट्रान्सलेट करू शकतो ना, तसं आपण मोडी लिपी संदर्भात काही करू शकतो का? बर बर. किंवा ते कोर्टामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जुनी जी डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला लागतात ते, आणि ते डॉक्युमेंट मोडी लिपीमध्ये असतात, तर त्यांचे तज्ञ मिळणं किंवा ट्रान्सलेटर मिळणं हे सर्वसामान्य माणसासाठी अवघड असतं. तर गुगलला आपण करू शकतो का? किंवा ते जे एक्सपर्ट ताई आहेत त्यांना जरा विचारून आपण काय काय करू शकतो यामध्ये,
जरा प्लीज विचारलं तर नक्कीच बरं. नक्कीच. धन्यवाद. आपल्या मनात जी शंका आहे ती अर्थात माझ्याही मनात आहे आणि याविषयी आपण बोलूया. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. निसर्गाची हात जर आपण ऐकली नाही ना, तर निसर्ग आपल्या डोक्यावरचा हात काढून घेणार. आपण नवनिर्मिती केली नाही ना, तर निसर्गाला आपल्यामध्ये काहीही रुची राहणार नाही. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मोडी लिपी महाराष्ट्र लेखनाची परंपरा हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मोडी लिपी तज्ज्ञ देवयानी मॅडम. देवयानी मॅडम, आपल्याला एक प्रश्न आला होता आणि खरंच आपण त्या अनुषंगानं बोलतही होतो की अनेक कागदपत्रांवरती मोडी लिपीत लेखन केलेलं आजही दिसतं आणि कधीतरी आपल्याला त्याचा संदर्भ घ्यावा लागतो. पण आज खरंच त्यांच्या मनातली जी शंका आहे ती माझ्याही मनात होती की अनेक भाषा आपल्याला गुगल ट्रान्सलेटर भाषांतरित करून देतो, पण या लिपीच्या संदर्भात त्यांचा प्रश्न होता की आम्हाला जर याचं रूपांतर करायचं असेल तर काही सोय आहे का, असे तज्ज्ञ आम्हाला मिळू शकतील का, आणि जर आम्हाला असे तज्ज्ञांकडे जायचं असेल तर ते कुठे मिळू शकतील, काय सांगाल? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोडी ही लिपी आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ती भाषा नाहीये. करेक्ट. त्यामुळे लिपी असल्यामुळे गुगल ट्रान्सलेटर काय करतो, एखाद्या भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करून देतो. परंतु ही लिपी आहे, लिपीचं रूपांतर करणं हे थोडंसं कठीण आहे. बरोबर. आणि आतापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले. सीडॅकने सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले. परंतु मी पहिल्याच वेळेस म्हटलेलं होतं तसं की मोडी लिपी ही व्यक्तिगणिक आहे. प्रत्येकाची जोडण्याची, तोडण्याची, लिहिण्याची लकब वेगवेगळी आहे. त्यामुळे या लिपीचं तुम्ही कुठेही काही हे केलं, जरी कितीही प्रयत्न केलेत तरी त्याचं तुम्ही असं ट्रान्सलेटरवरती किंवा लिप्यांतर ट्रान्सलिटरेशनवरती असा कुठलाही अद्याप होऊ शकलेलं नाहीये. आणि त्या टूलवरती आपण एखादा डॉक्युमेंट ठेवला, तो स्कॅन केला आणि त्याचं देवनागरीमध्ये आपण लिप्यांतर करून घेतलं, असं दुर्दैवाने अजून शक्य झालेलं नाहीये. आणि त्याचं कारण हेच आहे की ह्या मोडी लिपीतल्या जोडण्या तोडण्याची प्रत्येक व्यक्तिगणित असलेली लकब. बरं, आता त्यांचा जो दुसरा प्रश्न होता त्याच्याकडे आपण येऊया, पण तत्पूर्वी प्रेक्षकांकडून एक प्रश्न येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मोडी लिपीचं जे असतं तर त्या ट्रान्सलेशन करतात ते त्यांना भरभर लिहावं लागतं, तर ते त्यांचं त्या वेळातच पूर्ण व्हायला जातं आणि ते त्यांना कसं करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मोडी लिपीचं आहे तर ते त्याचं जतन कसं करतात, कारण त्याला खराब होऊ शकतं, हे होऊ शकतं. पूर्वी फारपासून चालत आलेले काळापासून, तर त्याचं जतन कसं करू शकतात ते. नक्कीच नक्कीच. खराब होऊ नये म्हणून. त्या बाबतीत मला प्रश्न विचारत होता. नक्की. आधी आपण आधीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मग मंगलताईंच्या प्रश्नाकडे येऊया. तर आपण बोलत होतो की जर आपल्याला तज्ज्ञ हवा असेल, असं जर आपल्या भाषेत रूपांतर करून घ्यायचंय त्या लिपीचं देवनागरीमध्ये, तर साधारण कुठे हे तज्ज्ञ आपल्याला उपलब्ध होऊ शकतात किंवा आपणही मोडी कशी शिकू शकतो? कसं आहे की तज्ज्ञ कुठे उपलब्ध होऊ शकतात. आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पुराभिलेख विभागाने काही 8 दिवसांचा मोडी लिपी शिकण्याचे काही वर्ग घेतले होते, अनेक जिल्ह्यांमध्ये घेतले होते. त्यामध्ये काही लोकांनी मोडी लिपी शिकलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की 8 दिवसामध्ये तुम्हाला वर्णाक्षरांची ओळख होते, बाराखड्यांची ओळख होते, एक ढोबळमानाने शिवकालीन, आंग्लकालीन, पेशवेकालीन मोडी लिपीचे उदाहरणं किंवा त्याचे कागदपत्र तुम्ही बघू शकता.
परंतु मोडी लिपीमध्ये जर तुम्हाला पुढे जर त्याचं वाचन करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्र डोळ्याखालून जाणं, त्या लेखनशैलीची ओळख करून घेणं आणि त्या पद्धतीने प्रत्येकाच्या जोडण्या तोडण्याच्या लकबी काय आहेत त्या आत्मसात करणं ह्याची अत्यंत आवश्यकता असते. मी परत परत रिपीट करते याच्यासाठी की मोडी लिपीतला प्रत्येकाची लेखनाची शैली ही वेगवेगळी होती. त्यामुळे प्रत्येक कागद हा एकमेकांच्या म्हणजे कुठल्याच एका कागदपत्रामध्ये साधर्म्य नाही. आज आपण जसं टाईप करतो, जर समजा तुम्ही श्रीलिपीमध्ये टाईप करत असाल तर तुम्हाला तो फॉन्ट सगळीकडे एकच आढळणार. तसं याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये तुम्ही जे लिहिलं आहेत त्या लिहिण्यावरतीच आहे तुमचं. त्यामुळे अशा पद्धतीचं हे असल्यामुळे तुम्ही जेवढे कागद तुमच्या नजरेखालून घालाल तेवढं तुम्हाला ते वाचन शक्य होणार आहे, तेवढे तुम्हाला वेगवेगळे शब्द तुमच्या नजरेखालून जाणार आहेत. कारण ऐतिहासिक शब्द असल्यामुळे ऐतिहासिक शब्दांची एक मोठी जंत्री आहे. ते शब्द सुद्धा समजून घ्यावे लागतात. काही वेळेस असं होते की बऱ्याच वेळेस एखादा शब्द असतो, मोडी लिपीतल्या त्या वाक्यातल्या पुढच्या आणि पाठच्या शब्दावरून मधला शब्द काय आहे तो आपल्याला ओळखावा लागतो. असं बऱ्याच वेळेस होते. म्हणजे मी जरी कितीही म्हटलं की मी मोडी लिपी तज्ज्ञ आहे, तरी कधीतरी मला देखील एखादा, समजा मी काहीतरी डॉक्युमेंट वाचत असेल, एखादा ऐतिहासिक कागदपत्र वाचत असेल, तर मला देखील एक दिवस मी एका शब्दावरती अडून राहते. कारण तो शब्द काय आहे याची उमज होत नाही. कारण ती परत मी म्हटलं तशी लकब, तो त्याने काय पद्धतीने तो जोडलेला आहे शब्द पुढच्या शब्दाला, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते आपल्याला मोडी लिपी सहजपणे तो कागदपत्र तो डॉक्युमेंट वाचणं हे शक्य होत नाही. दुसरा त्यांचा प्रश्न होता की याचे कुठे आपल्याला लिप्यांतरकार मिळतील. तर अशा पद्धतीने जे काही या क्लासद्वारे किंवा या प्रशिक्षण वर्गाद्वारे शिकलेले जे काही उमेदवार आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत की ज्यांनी पुढे याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, असे लिप्यांतरकार आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. अर्थात हा पुढचा विषय असू शकेल की आपल्याकडे मोडी लिपीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा नैराश्याचा आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण वेगळ्या भाषा शिकतो, फॉरेन लँग्वेजेस शिकतो, त्या शिकण्याकडे, अरे मी जर्मन शिकायला जातो, मी फ्रेंच शिकायला जातो, मी जॅपनीज शिकायला जातो, तसं मोडी लिपी शिकायला जातोस असा एक हे असतो. त्यामुळे फार तर म्हणजे ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कोणीतरी रिसर्च स्टुडंट असतो, त्याला मोडी लिपीतले कागदपत्र वाचायचे असतात म्हणून तो मोडी लिपी शिकायला जातो. असं स्वेच्छेने की बाबा एक आपली लिपी शिकूया, आपली ही एक परंपरा होती, आपलं खूप साधन सामग्री ह्याच्यामध्ये आहे, याच्यासाठी म्हणून आतापर्यंत म्हणजे अशा पद्धतीने कोणी मोडी लिपी शिकत असेल असं माझ्या तरी ऐकिवात नाही. आपण चर्चा इथे पुढे न्यायची, पण एक फोन येऊन आधी घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं, डिजिटल युगामध्ये मोडी लिपीचं काय स्थान असू शकतं आणि मोडी लिपीच्या पुनरुज्जीवनासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर काय प्रयत्न करता येतील असं विचारायचं. त्यांचा प्रश्न खूप छान आहे. फक्त आपण तत्पूर्वी एक मंगलताईने आपल्याला प्रश्न विचारला होता की जी ऐतिहासिक कागदपत्र तुम्ही म्हणालात तसं की असंख्य कागदपत्र आहेत जी मोडी लिपीमध्ये आहेत, तर त्याचं संवर्धन हे कशा पद्धतीने आपल्या अभिलेखागारांमध्ये केलं जातं, काय सांगाल याविषयी? नक्कीच. अभिलेखागार जे आहे तिथे त्यांची ही म्हणजे हा विषय वेगळा आहे, परंतु त्यांची संवर्धनाची एक त्यांची पद्धत आहे. त्याची वार्षिक किंवा 6 महिन्यांनी त्यांची फवारणी वगैरे असते. पूर्ण त्याचं म्हणजे फ्युमिगेशन वगैरे सगळं केलं जाते आणि ते कागदपत्रांना कसर लागू नये, वाळवी लागू नये आणि ते कागदपत्र खराब होऊ नयेत याच्यासाठी त्यांचं ते व्यवस्थित त्यांची एक ती आहे प्रणाली, त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू असते. आता विषय राहिला घरांमध्ये जी काही कागदपत्र आहेत ती, कारण आपल्याकडे मी कोकणातली असल्यामुळे मी सांगू शकते, आपल्याकडे जर 2 तास एका जागी उभं राहिलं तरी देखील पायांना वाळवी लागेल असं म्हटलं जाते. त्यामुळे अशा वेळेस जे कागदपत्र जुने आहेत आपल्या लाकडी कपाटांमध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे दमटपणा भरपूर असतो, त्यामुळे मुळात आधी हे कागदपत्र काय आहेत ते बघावेत. ते एक कपड्याने पुसून त्याला एक तर त्याचं म्हणजे प्लॅस्टिकमध्ये ते ठेवावेत, अशा पद्धतीने तुम्ही त्याचं जतन करू शकता किंवा चांगले कोरडे करून ते आता तर तुम्हाला स्कॅनिंगची सुविधा आहे, तुम्ही ते स्कॅन करून तुम्ही ते ठेवू शकता.
म्हणजे अशा पद्धतीचे पर्याय त्याला उपलब्ध आहेत. बाकी इतर मोठ्या अभिलेखागारांमध्ये तर त्यांची सिस्टीम असते, त्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांचं प्रिझर्वेशन किंवा त्यांचं जतन असते ते त्यांचं सुरू असते. आता अजिंक्यजींच्या प्रश्नांकडे येऊया की डिजिटल युगात या लिपीचं काय महत्व आहे आणि एकंदरच या लिपीच्या संवर्धनासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचे असतील आणि मुळात ती शिकायची असेल पुन्हा एकदा, तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो? नक्कीच. डिजिटल युगात जर म्हटलं तर या लिपीचे काय संदर्भ आहेत आजच्या डिजिटल याच्यामध्ये, तसं आपण या लिपीच्या संदर्भामध्ये, कारण आताच हे डिजिटल युग आहे, हे नवीन हे आहे. हा जो काही मोडी लिपीचा कालावधी आहे तो ऐतिहासिक कालखंड आहे. त्यामुळे त्यामध्ये म्हणजे ऐतिहासिक कालखंडातले जे काही तेव्हाचे पुरावे किंवा काही शोधायचं असेल तर निश्चितच मोडी लिपीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याच्यासाठी मोडी लिपी शिकायलाच पाहिजे. दुसरं शिकायचं असेल तर मी म्हटलं तसं काही असे वर्ग घेतले जातात. त्यामध्ये जर तुम्ही मोडी लिपी जर शिकलात तर निश्चितच, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पुढे अभ्यास केलात तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता. आणि तिसरी गोष्ट की आत्ता याच्यामध्ये याचा काय रेलेव्हन्स आहे किंवा आत्ता ह्याचा कसा संदर्भ आपण घेऊ शकतो. तर आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे की आज महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, जो मोडी लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे आणि ज्याच्या वाचनाची अत्यंतिक आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातून म्हणजे स्वतः लिहिलेली कागदपत्र ही अजून मिळत आहेत. कारण आपल्या पुराभिलेखागारांमधल्या गठ्ठ्यांचे अजून तेवढं म्हणजे त्याचे हे केलेच गेले नाहीयेत. बरोबर. त्यामुळे जसजसे कुणीतरी हे गठ्ठे शोधतात आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातला एखादा पत्र मिळते त्यावेळेस त्याच्यासाठी तो आनंद गगनात मावेनासा होणारा असा असतो. कारण मी स्वतः ते पत्र ज्यावेळेस मी हातात घेतलेलं छत्रपतींनी लिहिलेलं तेव्हा शहारे आले अंगावरती माझ्या, की प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी लिहिलेलं, आम्ही काही त्यांना बघितलं नाही, परंतु त्यांचं ते लेखन आणि तो कागद जेव्हा हातात घेतला तेव्हा अक्षरशः म्हणजे संचार झाला आपल्या अंगात, अशा पद्धतीचं एक वाटते त्या, आणि तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. त्यामुळे हे जर करायचं असेल तर तो अनुभवायला पाहिजे प्रत्येकाने, आणि तो जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मोडी लिपी शिकायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं इतकी सुंदर लिपी आहे की ती खरंच शिकणं आवश्यक आहे, तरच त्यांनी जसा अनुभव घेतला तसा कदाचित आपल्याला घेण्याचं एक थोडंसं का होईना भाग्य मिळेल असं नक्कीच वाटतं. आपण एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. शिवानंद वसदार निपाणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, ही मोडी लिपी हे जे पूर्वी हेळवी लोकांनी लिहिलेलं वाचायला त्यांना ते येत होतं, पण आत्ताच्या युवा पिढींना किंवा आत्ताच्या लोकांना जर ते मोडी लिपी शिकायचं असेल तर त्यासाठी काय ऑनलाईन प्रोसिजर वगैरे क्लास वगैरे कुठं काय मिळू शकतो काय, आणि त्याचा अभ्यासक्रम कुठं मिळू शकतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल असा माझा प्रश्न आहे मॅडम. नक्कीच शिवानंदजी आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या देणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मोडी लिपी महाराष्ट्र लेखनाची परंपरा हाचा सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करतायत देवाने मॅडम. आपल्याला एक प्रश्न आला होता जो विचारला होता शिवानंद सरांनी, तेव्हा आपण त्यांच्या प्रश्नाकडे येऊया. देवानी मॅडम काय सांगाल? त्यांचा प्रश्न खूप मला वाटतं संयुक्तिक होता, कारण खरंच मोडी लिपी जाणणारे लोक आज खूप कमी आहेत. तर त्यांचा प्रश्न होता की ऑनलाईन आपल्याला मोडी लिपी शिकता येईल का, किंवा ज्याला शिकायचंय त्याच्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत, काय सांगाल? नक्कीच. ऑनलाईन आता बरेच, म्हणजे तुम्ही गुगलवरती जर मोडी स्क्रिप्ट म्हणून जर टाकलं तर नक्कीच मोडी लिपीतले वर्णाक्षर, बाराखडी हे आपल्याला उपलब्ध होते. आणि खूप जण असे असतात की जे शॉर्ट टर्म कोर्सेस घेतात, ऑनलाईन घेतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मोडी लिपीचं प्रशिक्षण घेऊ शकता. आणि अशा पद्धतीचं आता सुरू झालेलं आहे. फक्त हे ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं किंवा ती वर्णाक्षरं जरी तुम्ही शिकलात तरी त्याची प्रॅक्टिस करणं, म्हणजे मग एखादा पेपरमधला एखादा पॅराग्राफ किंवा कुठलंही लेखन, मग ते लेखनाची प्रॅक्टिस करायची. कागदपत्र एखाद्या पुराभिलेख विभागामध्ये जाऊन तिथे समजा मोडी लिपीतले कागदपत्र असतील तर ते आपल्या डोळ्याखोलून घालायचे. अशा पद्धतीने तुमचं जे काही त्याच्यातलं जे काही वाढवायचं आहे ज्ञान ते तुम्ही वाढवू शकता, आणि ते तुम्हालाच करावं लागते. पुस्तकं देखील पहिल्यांदा उपलब्ध होती, म्हणजे मोडी लिपी शिका भाग 1, 2, 3, म्हणजे ज्याच्यावरती मी देखील शिकले, तर ती म्हणजे तेव्हा होती. आता ती मिळतात बाजारात, त्याच्या झेरॉक्स मिळतात, कारण ती आता आउट ऑफ प्रिंट झालेली आहेत.
ती कोणाकडून तरी झेरॉक्स तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही मोडी लिपीचं प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे ऑनलाईनही घेऊ शकता आणि ऑफलाईन अशा पुस्तकांद्वारे घेऊ शकता. नक्कीच. मला वाटतं आपण शाळेच्या सगळ्या विषयांमध्ये इतिहास हा विषय शिकतो, पण मोडी लिपी ही खरंच शिकवली जात नाही. आपण जिथे फॉरेन लँग्वेज शिकतोय, परदेशी भाषा शिकतोय, पण आपली मोडी लिपी आपण शिकत नाही. तर याबद्दल काय वाटतं आपल्याला? हां, नक्कीच. मी म्हटलं तसं की फॉरेन लँग्वेजेसचं एक वेगळी क्रेज आहे. आपण आता म्हणूया की आपण वेगळी भाषा शिकली, ती सुद्धा परदेशी भाषा शिकली. म्हणजे तुम्ही बंगाली शिकलात, तुम्ही कन्नडी शिकलात, तुम्ही मल्याळम शिकलात, तर त्याला फारसा स्कोप नाही आहे. परंतु तुम्ही जर्मन शिकलात, तुम्ही फ्रेंच शिकलात, तुम्ही जॅपनीज शिकलात, तर तिथे समजा तुम्हाला जायचं असेल तर ते एक वेगळं हे आहे, त्याची एक वेगळी क्रेज आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत पुढे मिळणाऱ्या. अशा पद्धतीचे असं आहे, म्हणजे एक जनरल असं म्हटलं जाते. परंतु मी तुम्हाला अगदी छातीठोकपणे सांगू शकते, जर तुम्ही मोडी लिपी शिकलात तर तुम्हाला आयुष्यभरामध्ये कुठल्याही सरकारी नोकरीच्या पाठी जाण्याची आवश्यकता नाही, कुठेही काही नोकरीचे अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. मोडी लिपीमध्ये जर तुम्ही एक्सपर्ट झालात तर तुम्ही आयुष्यभर तुमच्या मनाने अत्यंत आनंद घेत फार छान पद्धतीने आपली स्वतःची मिळकत म्हणजे जे काही हे आहे ते तुम्ही कमवूही शकता. त्या मोडी लिपीचा, त्या ऐतिहासिक कागदपत्रांचा आनंदही घेऊ शकता. आणि एखाद्या अडलेल्या माणसाचं की ज्याचं काम ह्या मोडी लिपीच्या कागदपत्रांमुळे अडलेलं आहे, अशा माणसाचं काम केल्याचं समाधान देखील तुम्हाला यातून मिळू शकते, की जे निश्चितच खूप चांगली एक भावना आणि एक वेगळी एक तुम्हाला एक उमेद देऊन जाते. नक्कीच. मला वाटतं जे आपण म्हणतोय आत्मनिर्भर व्हायला हवं ते कुठेतरी या लिपीच्या माध्यमातून होणार आहे. पण मुद्दा असा आहे की आपण मोडी लिपीकडे खरंच बघायला गेलं तर दुर्लक्ष केल्यासारखं झालंय. पण आज कदाचित तुमच्या बोलण्यानी आमच्यासारख्या युवा पिढीमध्ये याविषयी थोडीफार का होईना एक जागरूकता निर्माण होईल आणि कोणीतरी मोडी लिपी शिकायला सुरुवात करेल, यात काही शंका नाही. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की आपण मोडी लिपीकडे कशा वळलात? कारण खरंच मोडी लिपी जाणणारे लोक फार कमी आहेत. आत्ता तर फारच दुर्मिळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण मग आपली सुरुवात कशी झाली आणि काय अडचणी आल्या ही लिपी शिकताना? मी मुंबईतलीच आहे. म्हणजे माझा जन्म शिक्षण माझं मुंबईत झालंय. गिरगावमध्ये कमलाबाई गर्ल्स हायस्कूल आहे. तिथे जागतिक मराठी परिषदेतर्फे तेव्हा ज्यावेळेस शरद पवार त्याचे अध्यक्ष होते, माननीय शरद पवारजी, त्यावेळेस मोडी लिपीचे क्लासेस घेण्यात आलेले होते. आणि आपल्याला अशाच पद्धतीचं असते की तेव्हा कॉलेज झालं की सुट्ट्यांमध्ये काहीतरी वेगळा विषय आपण शिकायचा, असा एक ट्रेंड आहे आणि तो तेव्हाही होता. आणि सहज असंच हे करता करता पेपरमध्ये आलेलं होती एक बातमी की कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये मोडी लिपीचं प्रशिक्षण सुरू होते आणि मी ते शिकायला गेले. मी त्या वर्गात प्रथम आले त्या वेळेत तेव्हा. आणि त्यानंतर मग माझ्या वडिलांचे मित्र होते वकील, त्यांनी सहज म्हटलं, अरे तुझी मुलगी मोडी लिपी शिकली आहे ना, मग माझे जरा कागदपत्र ती लिप्यांतर करून देईल का? त्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे तू दे तरी. मग त्यावेळेस जेव्हा मी कागदपत्र घेतले तेव्हा म्हटले की अरे बापरे, हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी फारच मोठं आहे. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने की बाबा नाही, हे जर वाचायचं असेल अस्खलितपणे तर आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मी स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर कागदपत्र आणि मग त्याच्यामध्ये मी कोकणात असल्यामुळे प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये जसं मी म्हटलं तसं मोडी लिपीची कागदपत्र होते, प्रत्येक कोर्टामध्ये मोडी लिपीचे कागदपत्र होते, ते मी बघायला जायची, मी वाचायची. कधी मुंबईला आले एल्फिस्टन कॉलेजच्या तिथे जे पुराभिलेख विभाग आहे तिथे जाऊन मी मोडी लिपीचे कागदपत्र बघायची. आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने सुरुवात केली आणि मला त्याचा खूप चांगला फायदा देखील झाला. म्हणजे फायदा दोन्ही पद्धतीने झाला, अर्थार्जनाच्या दृष्टीने देखील झाला आणि विद्यार्जनाच्या दृष्टीने देखील झाला. कारण जसजसे मी कागद बघत गेले तसतसं मला खूप त्याच्यामध्ये म्हणजे अरे किती मोठं आपलं भांडार ह्या मोडी लिपीतून ह्याच्यामध्ये भरलेलं आहे की जे आपण असंच टाकून दिलेलं आहे कसरीने खाण्यासाठी, वाळवीने खाण्यासाठी. ते जर केलं तर कितीही होईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये मला सुदैवाने तंजावर जे आहे म्हणजे तमिळनाडूमध्ये की जी आपल्या सरफोजीराजे भोसले तिथे सरस्वती महाल लायब्ररी म्हणून आहे, तिथे मोडी लिपी शिकवण्याची मला संधी मिळाली, ती सुद्धा 2दा. आणि तिथे जर बघितलं तर प्रचंड मोठं भांडार मोडी लिपीतलं तिथे आहे. म्हणजे तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ताम्रपट किंवा आपण जे कागदांवरती म्हणजे असे हे लिहिलेले
अनेक प्रकारचे कागदपत्र मी तिथे बघितले आणि खूप छान अनुभव आला आणि त्यामुळे एक त्याच्यामध्ये मलाही रस वाटायला लागला आणि मी हजारो कागदपत्रांचं वाचन केलं त्याच्यानंतर. मला वाटतं ह्या प्रवासाविषयी जाणून घेऊया, पण एक तत्पूर्वी एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला महावडेकर चौगुले प्रश्न विचारतायत गडहिंग्लजहून. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार, प्रश्न विचारा. हा हा नमस्कार ताई, मला असं विचारायचं आहे, मोडी लिपी हे प्रत्येक एक शब्दापर्यंत प्रेम उचलावं लागत नाही. हॅलो, बोला. आणि ते आता अभ्यासक्रम आणणे शक्य आहे का? काय करणं आवश्यक आहे का? अभ्यासक्रम, मोडी लिपीचा अभ्यासक्रम आताच्या अभ्यासक्रम आवश्यक आहे का? हो हो. नक्कीच याच्यावर आपण बोलूया. जसं मगाशी आपल्या मनात आला होता हा प्रश्न, तर तोच प्रश्न त्यांचाही आहे की जर अभ्यासक्रमातच जर मोडी लिपी समाविष्ट केली गेली तर ती वेगळ्यानं शिकावी लागणार नाही. मराठी बरोबर लिपीचं मोडी लिपीचंही प्रशिक्षण दिलं गेलं तर कदाचित मग प्रत्येक विद्यार्थ्याला ती अवगत होईल. तर अभ्यासक्रमात समाविष्ट करावी का आणि याच्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत का? नक्कीच. म्हणजे ज्यावेळेस मी मोडी लिपीचे क्लासेस वगैरे घेत होते त्यावेळेस मी एक छोटासा प्रयत्न केलेला होता की मोडी लिपीचा समावेश हा शालेय म्हणजे प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये करावा, जेणेकरून प्राथमिक शिक्षणामध्ये थोडासा मोडी लिपीचा एक त्याची ओळख मुलांना होऊ शकेल. कारण याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने मी आज अनुभवते की शेकडो कागदपत्र ही मोडी लिपीतली आहेत आणि असं म्हटलं जाते, म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या इतिहास तज्ज्ञांनी देखील असं म्हटलेलं आहे की जर हे कागदपत्र जर वाचले गेले तर कदाचित इतिहास बदलेल. अशा पद्धतीचं देखील विधानं काही केलेली आहेत. त्यामुळे हे जर प्रचंड असं खजिना हा मोडी लिपीतल्या कागदपत्रांचा जर वाचायचा असेल तर निश्चितच त्याच्यासाठी मोडी लिपी येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याची जी थोडीशी सुरुवात जर शालेय शिक्षणापासून सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचा उपयोग मुलांना होईल आणि पुढे ज्याला त्याच्यामध्ये रुची आहे, ज्याला त्याच्यामध्ये गोडी आहे, ते निश्चितच पुढे त्याच्यामध्ये त्याचा जास्ती अभ्यास करून या कागदपत्रांचं जे काही वाचन आहे ते करण्यासाठी त्यांना हातभार लागू शकतो. आणि एक वेगळं दालन त्यांच्या पुढे मी म्हटलं तसं एक उघडू शकते की ज्याच्यामधून ते याचा आनंदही घेऊ शकतात आणि अर्थार्जनही करू शकतात. बरं, एक हा प्रश्न मनात होता की तुम्ही म्हणालात तसं की अर्थार्जनही होऊ शकतं जर आपण त्याच्यात पूर्ण व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं तर. पण मग याचा काही अभ्यासक्रम असतो का? म्हणजे आपण मोडी शिकलात त्यावेळेला याचा काही ठराविक अभ्यासक्रम निश्चित आहे का? काही परीक्षा असतात का? साधारण कुठपर्यंत, म्हणजे साधारण किती वर्षांमध्ये ही लिपी आपल्याला अवगत होऊ शकते अगदी व्यवस्थित यथोचित शिकायची असेल तर? अर्थात तुम्ही म्हणालात ते की वाचन जितकं कराल इतका अनुभव मिळेल ती गोष्ट वेगळी आहे, पण सर्वसाधारणपणे जर ज्ञान हवं असेल मोडी लिपीचं तर किती प्रशिक्षणाचा कालावधी असतो? नाही, असं जर मी म्हटलं तसं आता हे जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत जे काय आहेत ते आणि मोडी लिपीतलं, कारण ह्याच्यासाठी अभ्यासक्रम असा नाहीये. म्हणजे जो काही आपण जेव्हा म्हणजे मी सुद्धा शिकवायची त्यावेळेस ह्याची वर्णाक्षरं, बाराखडी, वाक्य, ऐतिहासिक लेखन कसं असते, कालावधी म्हणजे सनगणना किंवा जो काही आहे तो, या व्यतिरिक्त काय नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तो अभ्यास जो काय आहे तो पुढे घेऊन जायचा असतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही किती अभ्यास करता, तुम्ही किती कागदपत्र तुमच्या नजरेखालून घालता, वेगवेगळ्या शैली कशा तुम्ही आत्मसात करता, त्यांची जोडण्या तोडण्याची लकब तुम्ही कशी आत्मसात करता, याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मोडी लिपीचे कागदपत्र वाचू शकता हे अवलंबून आहे. त्यामुळे तो प्रत्येकाचा त्याचा रुचीचा आणि तो किती अभ्यास करतो याच संदर्भाने तो पुढे जाऊ शकतो. पण एखाद्या पालकांना असं वाटत असेल की आपल्या मुलाला आपण मोडी लिपी शिकवावी तर ती साधारण वयाच्या कितव्या वर्षापासून त्यांनी शिकवायला सुरुवात करायला हवी? अर्थात त्याच्यासाठी ऑनलाईन माध्यमं किंवा प्रशिक्षणांमध्ये त्याला पाठवायचं असेल तर त्याची काही वयोमर्यादा आहे का? आणि इतर कुठली भाषा त्याला अवगत असणं आवश्यक आहे? मोडी लिपीसाठी आधी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठी चांगली येणं आवश्यक आहे. कारण ही लिपी आहे, मी म्हटलं तसं भाषा मराठी आहे परंतु लिपी ही मोडी आहे. आणि कुठल्या वयोमर्यादे म्हणजे कुठल्या वयापासून प्रशिक्षणास घालावं, जनरली सर्वसाधारणपणे कसं आहे की त्याला इतिहास माहिती असायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे 5वी मध्ये तो मुलगा जर गेला आणि त्याला जर प्राथमिक शिक्षण थोडंसं मोडीचं दिलं
तो निश्चितपणे त्याला त्याच्यामध्ये काय बाबा काय असू शकते, छत्रपती शिवाजी महाराजांचे कागदपत्र काय असू शकतात, पेशव्यांच्या काळातले कागदपत्र काय असू शकतात, हे वाचनाची त्याची गोडी निर्माण होऊ शकते. अगदीच पहिली दुसरीमध्ये त्यांना तेवढा त्याचा हे नसतो आणि त्यांना ते कळणार देखील नाही. आणि मग परत ते मी म्हटलं तसं क्लिष्टता त्याची वाटून किंवा ते अरे बापरे हे खूपच कठीण आहे काहीतरी करण्यासारखं आणि मग ते परत कुठेतरी बासनात गुंडाळून ठेवलं जाईल. त्यापेक्षा 5वीमध्ये 6वीमध्ये जर ह्याचा थोडासा अंतर्भाव केला तर निश्चितपणे पुढे जर त्यांना शिकायचं असेल तर ते पुढे शिकू शकतात. परंतु आपण जर त्यावेळेस ह्या अक्षरांची जर थोडीशी ओळख करून दिली बरोबर तर हा जो पुढे आज जे पूर्ण ठप्प झालेला आहे ते कुठेतरी त्याला चालना मिळू शकेल. नक्कीच मला वाटतं ह्याचीच खूप गरज आहे, कारण एकदा सुरुवात झाली की मग हळूहळू ज्याची आवड असते, रुची असते, तो माणूस स्वतःच ती गोष्ट करायला प्रेरित होतो. पण ती सुरुवात होणंच कुठेतरी आवश्यक आहे असं मला वाटतं. या दृष्टीने विचारायचं की आपण असंख्य ठिकाणी ही प्रशिक्षण घेतलेली आहेत, प्रशिक्षण वर्ग चालवलेले आहेत. तर आपण प्रशिक्षण घेताना किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा आपण रूपांतर करता त्या लिपीचं देवनागरीमध्ये, तर त्यावेळेला काही अडचणी आल्या का किंवा एखादा मजेशीर काही वाचताना अनुभव आला का, असा एखादा प्रसंग असेल तर जरूर सांगावा. नक्कीच. मी ज्यावेळेस क्लासेस घेत होते तेव्हा तर खूपच मजेदार प्रसंग आले. कारण जेव्हा मी क्लास घेत असे त्यावेळेस मी शिकवणारी सगळ्यात लहान आणि माझ्या समोरचे जे कोणी विद्यार्थी वर्ग असायचा तो सगळा 50च्या वरचा. कारण फारच क्वचित कोणीतरी माझ्याकडे 20, 22, 24 इथला विद्यार्थी आलेला असेल. आणि मी आमच्या जेव्हा कोकणात वर्ग घेतले मोडी लिपीचे त्यावेळेस असायचे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी यायचे. पण पहिल्यांदी म्हणजे माझा अनुभव असा आहे की पहिल्या वर्गाला उपस्थिती 25, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ती 20 वरती यायची, त्यानंतर 15 आणि परीक्षा देणारे फक्त 5 ते 6 असायचे. अरे बाबा. त्यामुळे हा एक उतरता आलेख होता. परंतु जे असे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असायचा, कारण त्यांनी तेव्हा मोडी लिपी शिकलेली असायची आणि त्या भावनेतून ते ह्या वर्गाला आलेले असायचे. त्यामुळे त्यांना खूप ते शिकताना खूप मजा यायची आणि मग ते म्हणायचे अरे माझं असं होतं, मी असं लिहायचो किंवा काय, मी पत्र पाठवायचो अशा पद्धतीने. मग ते कुठून तरी त्यांचे दप्तरातून शोधून कागदपत्र घेऊन यायचे की मॅडम हे जरा बघा काय आहे, मी वाचू शकत नाही पण तू आता थोडंसं मला हे वाचा, हा कच आहे का, हा असा शब्द आहे का, म्हणजे हे खूप छान असायचं. त्यामुळे ते खूप मस्त होतं आणि वेगळा अनुभव होता. आणि त्या निमित्ताने खूप लोक सुद्धा असे कागदपत्र घेऊन यायचे. माझा एक छोटासा अनुभव सांगते, तो अनुभव घेऊया. तत्पूर्वी एक प्रश्न आहे तो आपण फक्त घेऊया. आपल्याला रमेश उबले पालघरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला मोडी लिपी संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे. जसं मराठी देवनागरी लिपीमध्ये वाक्यामध्ये विरामचिन्ह असतात, स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि त्या विरामचिन्हानुसार आपण थांबत न थकता बोलतो. पण मोडी लिपीमध्ये तसे विरामचिन्ह काही दिसत नाही आणि विरामचिन्ह नसले तर शब्द जोडून किंवा वाक्य जोडून त्याचा अर्थही बदलू शकतो. तसं मोडी लिपीमध्ये काही विरामचिन्ह असतात का? नक्कीच या विषयावर त्या बोलतील. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्याला ब्रेक पूर्वी रमेशजींनी प्रश्न विचारला होता की मराठीमध्ये जशी विरामचिन्ह आहेत तशी मोडी लिपीत आहेत का, काय सांगाल? नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला एक वाक्य सांगते. त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता तसं आपल्या मोडी लिपीच्या लेखनामध्ये विरामचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह किंवा कुठल्याच प्रकारची चिन्ह नाहीत. कारण मोडी लिपीचा जो काही वेग आहे तो मेंटेन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चिन्ह वापरलं जात नाही. आणि त्यांनी त्याच्यानंतर एक वाक्य वापरलेलं की याच्यातून अर्थाचा अनर्थ होऊ शकत नाही का. अत्यंत सुंदर उदाहरण आहे एक की असंच ऐतिहासिक वाचनामधल्या एका कागदपत्रामध्ये एक वाक्य असं मिळालेलं होतं की अगाध धगडीच्या राजा, गाढवाच्या प्रजापती, शिव्या रे तुझे कल्याण असो. बर. अगाध धगडीच्या राजा, धगड हा अत्यंत वाईट शिवी आपल्याकडे मानली जाते. गाढवाच्या प्रजापती म्हणजे गाढवांचा प्रजापती आणि शिव्या रे म्हणजे शिवाजी महाराजांना म्हणतायत की परत तुझं कल्याण असो. म्हणजे काय, म्हणजे वरचं वाक्य खालचं वाक्य काही संदर्भच जुळत नव्हता. मग ज्यावेळेस त्याचं जोडलं तोडलं गेलं, जे मी मगाशी बोलले होते की त्याचं पुढचा पाठचा संदर्भ वाचून शब्दांचा तो शब्द काय असेल हे जाणावं लागते. ते वाक्य असं होतं की अगाध गढींच्या राजा म्हणजे अगाध गडी, गड किल्ले ह्यांचा राजा,
गाढ वाचा, ज्याची वाचा खूप चांगली आहे, बरोबर. गाढ वाचा प्रजापती, शिव्या रे तुझे कल्याण असो. वा. त्यामुळे ह्या एका वाक्यातच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटते त्यांना मिळालेलं असेल. फक्त ती जोडतोड जमली पाहिजे. आणि मला वाटतं किती म्हणजे खरंच हा ठेवा का म्हणावा लागेल, कारण तुम्ही पण म्हणालात तसं की मोडी लिपी शिकल्याशिवाय ती अगदी सहजगत्या कुठेही रूपांतरित करून तुम्हाला मिळणार नाही. ती शिकलीच पाहिजे याची पूर्ण काळजी सगळ्या आपल्या त्या वेळेच्या लोकांनी घेतलेली होती. आपण एक फोन घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला संजयजी प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 आम्हाला मोडी लिपी आम्ही घरी पुस्तकं आणून शिकलेलो आहे. बर. आणि आम्हाला विचारायचं की ह्या मोडी लिपीचे जे हे म्हणजे आम्हाला काही अडतात शब्द, तर ते मॅडमचा आम्हाला व्हॉट्सअप नंबर मिळेल का, म्हणजे विचारता येईल ना त्यांना? नक्कीच. आणि सर्वात पहिले आपलं मनपूर्वक अभिनंदन मी करते आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरही आपण देऊया की ते आधी शिकलेत. म्हणजे मला त्यांच्याही बद्दल खूप कौतुक वाटतंय की त्यांचंही याचं शिक्षण झालेलं आहे. आणि नक्कीच आपण दूरदर्शनच्या आपल्या केंद्रावरती संपर्क करा, मॅडमशी आपला संपर्क नक्कीच होऊ शकेल. मॅडम पण पुढे जाऊया आणि आपला अनुभव आपण सांगत होतात मगाशी, आपण तिथवर येऊन थांबलो होतो आणि अनुभव द्यायचा राहिला होता, तर तो कोल्हापूरमध्ये माझा एक वर्ग सुरू होता मोडी लिपीचा. अंबाबाई देवळाच्या बाहेर असा वर्ग सुरू होता आणि तिथे एक माझा वर्ग संध्याकाळचा असायचा 4 ते 5, 4 ते 6. 6 वाजता एक माणूस असं बोचकं घेऊन बाहेर त्या व्हरांड्यामध्ये, त्या शाळेमध्ये मी वर्ग घेतलेला होता, असा घोटाळे म्हणजे भरपूर असा फेऱ्या मारत होता. वर्ग संपल्या, कारण तो शिकवताना मला दिसत होता, त्यामुळे मी जरा बेचैन झालेली की नक्की काय झालेलं आहे. शेवटी वर्ग झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं, म्हटलं काय तुम्ही बराच वेळ इथे फेऱ्या मारताय, काय झालं तुमचं? तर ते म्हणाले की हे मी बोचकं आणलंय, हे सगळं मोडी लिपीतले कागदपत्र माझ्या घरामधले आहेत, ते सगळे मी घेऊन आलोय, जरा बघाल का काय आहेत ते? तर म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं आत्ता हे नाही, पण तुम्हाला उद्या मी बघते, देऊ शकता का तुम्ही माझ्याकडे? तर म्हणाले की अगदी घेऊन जा तुम्ही. मी रात्रभर ते कागद बघितले, त्याचं थोडंसं सॉर्टिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना येऊन सांगितलं की बाबा हे ह्या गावातले ही खरेदी खतं आहेत आणि ही नावं आहेत त्यांची आणि या नावाच्या व्यक्तींनी ही खरेदी घेतलेल्या जमिनी आहेत. तो एकदम आश्चर्यचकित झाला, काय सांगताय, परत मला नावं वाचून दाखवा. तर मी त्यांना ती नावं लिहून दिली. तर आणि तो म्हणाले की ठीक आहे, छान छान म्हणे. म्हणजे तो मला त्याच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होतं की तो खूप खुश झालेला आहे. तो ते सगळं दप्तर तसं ते मी जे बंच त्याला हे करून दिलेले ते मी त्याला दिले परत. 8 दिवसांनी माझ्याकडे तो परत आला पुढच्या वर्गाला आणि त्याने माझ्याकडे ते सगळं दिलं आणि म्हणाला की तुम्ही ह्याचं मला मराठीत करून द्या. म्हटलं ठीक आहे. मी त्याच्या पुढच्या वेळेस त्याला ते सगळे कागदपत्र मराठीत करून दिले. त्याच्या पुढच्या वेळेस तो माझ्याकडे 5 किलो पेढ्यांचा पुडा घेऊन आला आणि म्हणाला की मॅडम हे तुम्हाला घ्या आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर म्हटलं की कशासाठी? तुम्ही म्हणे हे जे मराठीत मला कागदपत्र करून दिलेत त्यामुळे माझी जी वडिलार्जित जमीन होती की जी मलाही माहिती नव्हती ती मला परत मिळाली. सुदैवाने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची एन्क्रोचमेंट नव्हती, कोणी म्हणजे अतिक्रमण केलेलं नव्हतं आणि ती मला परत मिळाली. त्यामुळे तुम्ही म्हणे काय पाहिजे ते सांगा म्हणे, त्याच्यातली म्हणे तुम्हाला 10 गुंठे जमीन देऊ का? अरे वा. म्हटलं काही नको, तुमचा जो आनंद मला दिसतोय ना तोच माझ्यासाठी खूप छान आहे. आताही मी ज्यावेळेस ती आठवण आठवते त्यावेळेस मला खूप बरं वाटते की मी किती म्हणजे एखाद्याला किती चांगला उपयोग होऊ शकतो त्याचा. त्यामुळे निश्चितच ह्याचा जर खरंच अजूनही जर विद्यार्थ्यांनी किंवा मी म्हणेन तरुणांनी जर ह्या लिपीकडे जर वळले ना तर तुम्हाला एक वेगळा अनुभव, एक वेगळी अनुभूती ह्या दोन्ही तुम्हाला त्याच्यातून मिळू शकतात. नक्कीच. म्हणजे अर्थार्जनही होईल आणि इतके सुंदर अनुभव तुम्ही सांगितलेत त्या पद्धतीने की एक वेगळं काही आपण शिकलो याचं समाधान मिळेल. अगदी जाता जाता एक प्रश्न विचारते की मोडी लिपीच्या संवर्धनासाठी आपण अनेक वर्ष प्रयत्न करत आहात, पुढे आपण कसे प्रयत्न करणार आहात, काय वाटतं आपल्याला? नक्कीच मोडी लिपीच्या संवर्धनासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत. मी तर म्हणजे पत्राद्वारे शिक्षण घेत होते, मी प्रशिक्षण वर्ग घेत होते. आता देखील कोणाला असं ग्रुप असेल तर मी प्रशिक्षण वर्ग घेते, त्यांना मी सर्वतोपरी मदत करते की तुम्ही शिका. काही मुलांना समजा काही माझ्याकडे रिसर्च स्टुडंट येतात की त्यांना काही करायचं असेल तर त्यांचे कागदपत्र त्यांना कसे वाचायचे, काय करायचं हे मी सांगते आणि त्या पद्धतीने त्यांना निश्चितपणे म्हणजे मार्गदर्शन तर होतेच, त्यांच्या थिसिससाठी त्याचा उपयोग होतो. आणि मलाही एक ऐतिहासिक कागदपत्र वेगळ्या पद्धतीचे वाचनाचं किंवा ते करून दिले ह्याचं मला एक वेगळं समाधान मिळते. त्यामुळे अशा पद्धतीने जर त्याचा वापर
आणि त्याच्या संदर्भात जर काम झालं तर निश्चितपणे मोडी लिपीला एक वेगळं पुन्हा श्रीमंती येण्याची दिवस काय फार लांब नाहीयेत. आणि ह्याचं आपल्या कार्यक्रमाचे जे टायटलच जे आहे की महाराष्ट्राची लेखन परंपरा, महाराष्ट्राला एवढी सुंदर लेखन परंपरा लाभलेली आहे, तर ती जतन करणं हे आपलं मराठी माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. खरंय. आणि मला वाटतं ज्या वेळेला आता युनेस्कोने जसं किल्ल्यांचं झालं तसंच मोडी लिपीचं सुद्धा होईल, तिला सुद्धा सुवर्ण काळ अवतरेल यात शंका नाही. कारण आपल्यासारखे तज्ज्ञ आहेत जे मार्गदर्शन करतायत वेळोवेळी, तर नक्कीच ही लिपी शिकायला आपण सुद्धा सुरुवात करायला हवी, जेणेकरून आपलीच लेखन परंपरा एक आपल्याला कुठेतरी संवर्धित केल्याचं समाधान नक्कीच मिळेल. आणि त्या म्हणल्या तसं अनेक कागदपत्र आहेत, ती वाचता येतील मुळात, कारण तिथपर्यंतच नाही तर आपण पोहोचू नाही शकणार. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्यांना, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि अगदी जाता जाता एवढंच सांगते, मोडी लिपीची ठेव ही इतिहासाची ओळख खरी. मोडी लिपीची ठेव ही इतिहासाची ओळख खरी. संवर्धनानं उजळू दे आपली मराठी संस्कृती सारी. आपणही मोडी लिपी नक्कीच शिकायला सुरुवात करूया. असेच सखी सह्याद्रीमध्ये वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटतच असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.